मामांचा भंडारा कसा काम करतो मंडळी. 18 रोगावर चालणारा औषध कसं होतं. मामा हयात असतानाचा किस्सा सांगतो तुम्हाला. मामा ज्यावेळेस सदेह या पृथ्वी तलावरती होते त्यावेळेस मामांचा सेवेकरी कोल्हापूर भागातला डॉक्टर गरड नावाचा एक व्यक्ती आणि त्यांना घशाचा कॅन्सर झाला. गरड डॉक्टर मामांजवळ येऊन बसले आणि बोलू लागले, मामा अहो मामा काहीतरी उपाय सांगा मामा, काहीतरी करा मामा, घशाचा कॅन्सर झालाय, पाणी देखील गिळायला येईना मामा खायला येईना, पोट अन्न करून ओरडायला लागले मामा बोलू लागले, अरे डॉक्टर गरडा मी काय डॉक्टर ऐकाले का, मी काय वैद ऐकाले का. मामा सांगायला लागले, मी काय डॉक्टर आहे का. मग गरड डॉक्टर बोलू लागले, मला बाकी काही माहित नाही, या जगाचा या त्रैलोक्याचा डॉक्टर जर बाळू धनगर आहे तर माझा रोग का बरा होऊ शकत नाही. मामांनी सांगितलं, गरड डॉक्टर खरंच तुला वाटतंय का तुमचा कॅन्सर बरा व्हावा. डॉक्टर बोलू लागला, मामा तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे, फक्त एवढा रोग माझा बरा झाला पाहिजे. मामांनी सांगितलं, डॉक्टर गरड उठ द्या कोपीमध्ये जा, त्या तळावर जा, भंडारा स्वयंपाकाच्या बिराडामध्ये जा, तिथं चटणीची भरणी आहे, चटणीची भरणी घेऊन माझ्याकडे. तो गरड डॉक्टर चटणीची भरणी घेऊन मामांजवळ येऊन बसला. मामांनी मुठभर चटणी त्या भरणीतून काढली आणि डॉक्टर गरडला बोलायला लागले, मामा डॉक्टर गरड हे घी चटणी आणि माझ्या समोर एवढी मुठभर चटणी खाऊन दाखव. डॉक्टर गरडने देखील आजार बरा करायचा म्हणून मागचा पुढचा विचार न करता ती चटणी खाल्ली मंडळी. चटणी खाल्ली, अचानक एक मुठभर चटणी खाल्ल्यामुळे डॉक्टर गरडांना ठसका आला, डोळ्यातून पाणी यायला लागले, जीव कसा वीज झाला, अंगामध्ये घशामध्ये आग पडली मंडळी, घशामध्ये आग पडली आणि ठसका लागला. ठसक्याबरोबर डॉक्टर गरडांचा कॅन्सर रोग नाहीसा झाला. असा होता मामांचा भंडारा, असा होता मामांचा उपचार मंडळी. बोला